नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण हा प्लॉट बघू शकताय. 27 मेला आपण याची लागण केली होती आणि त्या काळामध्ये जो सततचा पाऊस होता त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव हा अतिशय झाला आणि अशा वेळेमध्ये लेबरकडून तण काढून घेणे हे जास्त खर्चिक होते आणि त्या काळात पाऊस सतत असल्यामुळे लेबर पण भेटणे हे जरा थोडे कठीण होते. अशा वेळेस आपण तणनाशक फवारणी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये आपण ग्लुफोसिनेट अमोनियम हे घटक असलेले तणनाशक वापरले. म्हणजे स्वीप पॉवर असू द्या, ॲग्रोलॅबचे आर्म असू द्या, असे जे चांगल्या प्रतीचे मार्केटमध्ये भेटेल ते आपण वापरू शकता. याचे प्रमाण वापरताना 10 मिली प्रति लिटरसाठी वापरायचे आहे. तसेच त्यासोबत चांगल्या प्रतीचे स्प्रेडर स्टिकर आपल्याला वापरायचे आहे. 10 मिली प्रति लिटरसाठी वापरले तर चांगल्या पद्धतीने पूर्ण तणांचा नाश होईल. त्यासाठी आपण 10 मिलीचे प्रमाण वापरलेले आहे. शेतकरी बांधवांनो, ग्लुफोसिनेट अमोनियम हे तणनाशक निवडण्यामागचे कारण असे होते की जर ते पिकावर न जाऊ देता आपण काळजी घेऊन जर फवारणी केली तर पिकाला कोणतीही बाधा होत नाही. परंतु तुम्ही हा प्लॉट बघत आहात की ही रोपे जी आहेत ती अतिशय लहान आहेत, आत्ताच लागण झालेली आहे. त्यामुळे आपण जरी फवारणी करत असेल अशा वेळेस तुषार हे पिकावर जाणारच आहेत. त्यासाठी आपण काय केले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपण बॉक्सचा वापर केलेला आहे. प्रत्येक लाईनीला दोन्ही साईडला रोपांवर आपण बॉक्स झाकलेले आहेत आणि अशी हळूवारपणे आपण ही फवारणी करत आहे. जर आपल्याला असे बॉक्स भेटले नाहीत तर आपण बादल्यांचा सुद्धा वापर करू शकता. अशाच पद्धतीनं बादल्या झाकायच्या आहेत आणि हळूवारपणे आपल्याला अशी फवारणी करायची आहे. पंपाचा जो डिस्चार्ज आहे तो थोडा कमी ठेवायचा आहे, जास्त तुषार उडू द्यायचे नाहीत. कमी प्रमाणात तुषार ठेवून चांगला स्प्रे घ्या. समजा थोडेफार पाणी जास्त लागले तरी चालेल. आता हा जो व्हिडिओ आहे हा 5 दिवसानंतर फवारणी केल्यावर आपण काढलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीने तण जळले आहे आणि तुम्ही रोपे पण बघू शकताय की कुठल्याही प्रकारची इजा हे रोपांना झालेली नाही. कारण ग्लुफोसिनेट अमोनियम हे तणनाशक असे आहे की ज्याच्याशी संपर्क येईल, म्हणजे ते कॉन्टॅक्ट बेस आहे, ज्याच्याशी संपर्क येईल तेवढेच तण हे पूर्णपणे जळून जाते. आपण जी रोपे आहेत ती झाकलेली आहेत, त्याच्यावर तुषार जाऊ दिलेले नाही, त्यामुळे रोपांना कोणतीच इजा झाली नाही. या तणनाशकाचा संपर्क ज्यावेळेस मातीशी येतो अशा वेळेस ते काम करणे बंद करते, ते पूर्णपणे न्यूट्रल होते. याचा पिकांच्या मुळांशी संपर्क न आल्यामुळे पिकांना कोणतीही इजा झालेली नाही. तुम्ही बघू शकताय की रोपे अगदी फ्रेश आहेत, त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे फवारणी करण्यासाठी आपल्याला एकरासाठी किमान 3 लेबरची गरज भासते. त्यात तुम्ही एखादा लेबर वाढवू पण शकता. एक लेबर जो आहे तो फवारणी करण्यासाठी आणि जे बाकीचे 2 ते 3 लेबर आहेत ते बॉक्स किंवा बकेट उचलून दुसऱ्या लाईनला ठेवण्यासाठी त्याची गरज भासते. तर कशा पद्धतीने फवारणी करायची आहे शेतकरी बांधवांनो, की समजा तुमच्या शेताची लांबी जी आहे ती 200 फूट असू द्या, 300 फूट असू द्या. सुरुवातीला आपल्याला अर्धे भाग निवडायचा आहे. म्हणजे 200 फूट असेल तर 100 फुटापर्यंत सुरुवातीला आपल्याला फवारणी करायची आहे. कारण की आपल्याला जेवढे बॉक्स किंवा बकेट भेटतील त्या हिशोबाने आपल्याला लाईनीची लांबी निवड करायची आहे. आणि ज्यावेळेस आपण फवारणी करतोय त्यावेळेस 100 फुटापर्यंत फवारणी झाली की तेच बॉक्स किंवा बादली उचलून शेजारची जी लाईन आहे त्या लाईनवर आपल्याला ठेवायचे आहेत आणि परत तिकडून फवारणी करायची आहे. अशी फवारणी करायला थोडासा वेळ जातो, पण फवारणी ही चांगल्या पद्धतीने होते आणि सोपी आहे. तर आता यासाठी खर्च किती येईल? खर्चाचा हिशोब जर बघितला तर प्रति एकरासाठी आपल्याला 2 लिटर ग्लुफोसिनेट अमोनियम लागेल. याची कॉस्ट 2 लिटरची आपल्याला 1100 ते 1200 रुपये होईल आणि 3 लेबरचे 1200 रुपये. अंदाजे 2500पर्यंत हा खर्च प्रति एकरासाठी जाईल. शेतकरी बांधवांनो, खुरपण करण्याचा जर हिशोब काढला तर त्या पटीने ही फवारणी ही सोपी आणि कमी खर्चात नक्कीच होते. आणि जर समजा आपली रोपे 3 महिन्याच्या पुढची असतील तर काय आपण कॅप लावून याचा वापर करू शकतो. अशा पद्धतीनं व्यवस्थित काळजी घेऊन आपण फवारणी करा आणि नक्कीच याचे रिझल्ट आल्यानंतर सांगा. आणि शेतकरी बांधवांनो, जर व्हिडिओ माहितीपूर्ण तुम्हाला जर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे ही व्हिडिओ आता येत राहतील. पहिल्या 3 अळवण्या आपण कोणत्या केल्या आहेत याच्यावर सुद्धा लवकरच व्हिडिओ आपण बनवणार आहोत. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.